नमस्कार, स्वागत तुमचे सगळ्यांचे पणजी दूरदर्शनाच्या आरोग्य संपदा ह्या कार्यक्रमात. आजच्या ह्या कार्यक्रमान आमचो जो विषय जा तो जावन आसा लायफस्टायल डिजीजाचे, म्हणजे आमकां लायफस्टायल डिजीज जे आहा ताजेर रिलेटेड असो आसा. आनी मेजरली आमी म्हणू शकता की एक्रॉस एज ग्रुप किंवा एक्रॉस दॅट एज ग्रुप स्पेक्ट्रम हो दुयेंस आमी पळयतात. आनी ते दुयेंस जावन आसा एसिडिटी. आणि ह्या विशयाचेर आमच्या वांगडा भासाभास करपाक, ज्ञान दिवपाक आमच्या कडेन आहात दोतोर सूरज प्रभुदेसाय. डॉक्टर नमस्कार. स्वागत तुमचे. ते लॅप्रोस्कोपिक सर्जन आसा, डायरेक्टर सनशायन हॉस्पिटल. दोतोर, आतां जशें म्हणलें अक्रॉस स्पेक्ट्रम, मुळान एसिडिटी म्हळ्यार कितें? जेन्ना आमी अन्न खातात हय. तेन्ना अन्न आमच्या तोंडांतल्यान फूड पायपांतल्यान स्टमकान पावता. स्टमकाक आमी ती आमची मेडिकल लँग्वेजीन स्टमक नाल्यार पोट, जठर अशें आमी म्हणटात. आनी ह्या जठरान दोन इम्पॉर्टंट अश्यो क्रिया घडून येतात. एक म्हळ्यार हें अन्न भितर एक एसीड नांवाचो द्रव आसता, ताजे बरोबर मिक्स जाता. आनी सेकंड, अन्नाचे बारीक बारीक तुकडे जावन ते फुडें स्मॉल इंटेस्टिनाक ताची डिलिव्हरी जाता. आतां ही दोनूय फंक्शनां जी आसात ती अत्यंत गरजेची फंक्शनां. एसीड तयार जावप हो एक नॉर्मल फिजिओलॉजिकल प्रोसेस. म्हणजे सगळ्यांची बॉडीक एसीड तयार जावपाकच जाय. एसीड तयार जायना असो मनीस आमकां मेळचो ना. सो एसीड तयार जावप आनी तें फुडें धुकळप ह्यो दोन गजाली अत्यंत जेन्ना योग्य रितीन जातात तेन्ना आमकां खंयचोच प्रॉब्लेम जायना. जर हें एसीड जावपाचें प्रमाण वाडलें जावं कमी जालें, आनी सेकंड जो पॉयंट आसा की एसीड फुडें धुकळपाचें अन्नाच्या बारीक बारीक तुकड्यां बरोबर, जेणे करून तें स्मॉल इंटेस्टिनान डायजेस्ट जातलें, एब्झॉर्ब जातलें. ह्या दोनूय क्रियांचो ताळमेळ जर बसना जावं तातूंत जेन्ना प्रॉब्लेम येतात आनी तातूंतल्यान जीं दुयेंसां उद्भवतात त्या दुयेंसांक आमी एसिडीची दुयेंसां अशें म्हणपाक शकतात. दोतोर, हांवें जशें स्टार्टिंगूच म्हणलें की एक्रॉस एज अशें म्हणटा आमी, कारण आमी पयलीं पळयताले की फक्त जे एसिडिटीचो त्रास जो आसा आमकां जाणटे जे आसले तांकांच जावप अशें आमी नॉर्मली पळयताले. म्हणजे नॉर्मली पळोवप तशें जाल्लें. पण आज अशें आहा की भुरग्यांक सुद्दां किंवा यूथ जो आहा तांकांय हो दिसता. जाल्यार हें कित्या खातीर? जेन्ना हांव शिकतालो तेन्ना आमी एसिडीची दुयेंसां आमी एकूच तरेची पळयतालीं, जें म्हळ्यार पेप्टीक अल्सर डिसीज. अल्सर जावप, अल्सर म्हळ्यार कितें, पोटांत घावे जावप. आनीक आमी असले पेशंट पळयताले खूब सिवियर तरेची अशी दुयेंसां. एक अल्सर पोटान फुट्टालो, फुटून सिवियर पेन जावप, इमर्जन्सी ऑपरेशन करप. दुसरी गजाल म्हळ्यार अल्सरांतल्यान ब्लिडींग जातालें आनी ताका इतलें रगत कमी जावन आयसीयून एडमीट करून ब्लड ट्रान्सफ्युजन करप, केन्ना केन्नाय ऑपरेशन करून तें ब्लिडींग स्टॉप करप. तिसरी गजाल घडटाली जें म्हळ्यार अल्सर हील जातालें आनी हील जातना आमच्या स्टमकाची सायज कमी जावन इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन जावं गॅस्ट्रीक आउटलेट ऑब्स्ट्रक्शन अशी दुयेंसां आमकां दिश्टी पडटालीं. पूण हळू हळू कितें जालां, ह्या प्रमाणांत दुयेंसांचें प्रमाण हळू कमी जालां आनी एसिडीची नवीन टायपाची दुयेंसां आतां आमकां दिसपाक लागल्यात. ती दोन तरेची आसात. एक म्हळ्यार आमी गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज हाका म्हणटात. तातूंत कितें जाता, एसीड जें आमचें आसा तें स्टमकांतल्यान फूड पायपान येता. नॉर्मल आमची सिस्टम कशी आसा, तोंडान जें कितें घेतलें तें फूड पायपान गेलें आनी फूड पायपांतल्यान तें स्टमकान एसिडा बरोबर मिक्स जालें. हें एसीड परत फूड पायपान येवपा जायना. पूण आतां आमी दुयेंसां पळयतात की एसीड फूड पायपान येता आनी ताका लागून नवीन नवीन तरेचे प्रॉब्लेम जावं नवीन तरेचे सिमटम्स पेशंटाक जातात. आनी तुमी म्हणत अशें की आतां आमी पळयतात ही दुयेंसां यंग भुरग्यांनी दिसपाक लागल्यात. बरोबर. म्हळ्यार पयलीं आमी अशें म्हणटाले की एसिडिटी म्हळ्यार ओल्ड एजीन दिसतालें, बट नाव स्लोली वी आर सीइंग देम इन व्हेरी व्हेरी यंग पीपल हू आर वर्किंग क्लास, स्टुडंट्स जावं जांची लायफस्टायल हॅक्टीक आसा. सो अशें भुरग्यां मदीं ही दुयेंसां दिसपाक लागल्यात. सो हें आमचे दृश्टीन खरेंच एक वी हॅव टू लर्न मोर अबाउट दीज इलनेसीस, कित्याक आमच्या यंग पॉप्युलेशना मदीं ही दुयेंसां दिसपाक लागल्यात आनी यंग पॉप्युलेशन इज गेटिंग एफेक्टेड. ऑब्वियसली, म्हणजे कारण कितें? म्हाका जेन्ना हांव कारण म्हाका कोणी विचारता तेन्ना हांव एक 3 सिंपल वर्डांनी ताची कारणां दितां. हरी, वरी आनी करी. हरी म्हळ्यार कितें, आतां आमची लायफस्टायल कशी जाला, फास्ट, टायम ना, गडबड, फास्ट जेवलो, फास्ट धांवलो, कामाक फास्ट गेलो, जावं खंयची गोश्ट बेगीन बेगीन आमकां जाय. सो दॅट इज हरी. हरी जालें की तुमचें एसीड प्रोडक्शन वाडटा. सेकंड इज वरी. वरी म्हळ्यार कितें, स्ट्रेस, जावं अभ्यासाचें टेन्शन, कामाचें टेन्शन, घोव बायलेची झगडीं. म्हळ्यार वरी म्हणटा नाशिल्लो मनीस ना. सो ही वरी वाडली, ब्रेनाक सिग्नल गेलो, डिफरंट टायपाचें जें एसीड प्रोडक्शन वाडलें. आनी लास्ट आय से इज करी. पयलीं आमचें कितें आसतालें, जेवण घरान तयार जातालें, घरान बसून लोक जेवताले. आतां फास्ट फुडाचो जमानो आयला, सगळें फास्ट जाय आनीक स्पायसी जेवण, कोल्ड ड्रिंक्स जावं सॉफ्ट ड्रिंक्स आमी म्हणटात तांचें प्रमाण वाडलां. पीपल आर कन्झ्युमींग लिकर्स आनीक स्मोकिंग हांचें प्रमाण वाडलां. सो बिकॉज ऑफ दीज 3 फॅक्टर्स, हरी, वरी आनी करी,
हाका लागून ह्या दुयेंसांचें प्रमाण मोठ्या प्रमाणात आतां आमकां स्पेशली यंग जनरेशना मदीं आमकां दिसपाक लागल्या. तुजो हरी वरी करी म्हणलें की फर्स्ट जो तुमी मुद्दो मांडलो तो दॅट इज समथींग रिलेटेड टू स्ट्रेस अशें म्हणटा तुमी इंटरनल वरी इज स्ट्रेस, हरी इज युअर फास्ट फास्ट लायफस्टायल लायफस्टायल. न्ही स्ट्रेस जो मुद्दो आसा तो आमी म्हाका दिसता तुमी म्हणलें स्ट्रेस म्हणलें की जो व्हडलो एज ग्रूप आहा हय ऑलमोस्ट असो पण आजकाल आमी भुरग्यांकूय हें पळयता जाता तर भुरग्यांकय स्ट्रेस जाता कोणाक एग्जामीचें टेन्शन स्कुलान फ्रेंड कोणा कडेन उलयना जावं फ्रेंडा मदीं झगडीं सी दीस स्ट्रेस जो आमकां दिसता तो वेगळो कित्याक स्ट्रेस मोजपाचें आमचे प्रेशर आमी मोजतात BP शुगर आमी मोजपाक शकतात हार्ट आमी पळोवपाक शकतात ECG काडून तसो स्ट्रेस मोजपाचें यंत्र अजून तयार जाल्लें ना ताका लागून कोणाक कितलो स्ट्रेस जाता हें आमच्यांनी मोजपाक जायना आनीक वेन दीस हॅपन्स असले टायपाचे इलनेसां तुमकां दिश्टी पडटात. म्हणजे बॉटम लायन इज दॅट आमचो जो लायफस्टायल जी आसा दॅट इज मेजरली कंट्रिब्युटींग टू डेव्हलपमेंट ऑफ दीस कायंड ऑफ इलनेसीस. आतां ह्या ज्या दुयेंसां बद्दल आमी जेन्ना म्हणटात आमी हाचे सिमटम्स जे आहा सिमटम्स वेगवेगळे आसूं शकता काय कितें म्हणजे एज ग्रूप वायज सिमटम्स चेंज जाता काय कितें? करेक्ट बरोबर विस्तारान सांगया. आमी पयलीं म्हणटा तशें की पेप्टीक अल्सर जावं सिवियर फॉर्म ऑफ एसिडिटी आमकां पयलीं ओल्ड एजीन दिसतालें आनी तातूंत कितें जातालें तांकां अल्सर जातालो पोटान घावी जाताले सो पोटान जळप पोटान दुखप आनी पोट म्हळ्यार हांव कितें म्हणटा की आमची बोमलेचो वयलो पोर्शन फूल पोटान न्ही. हें हांव मुद्दाम कितें सांगता पेशंटाची एक मानसिकता कशी आसता पोटान कितेंय जरी दुखलें पेशंट म्हणटा आपणें एसिडिटी जाला 90% पेशंट म्हजे क्लिनिकान येतात आनी ते येतनाच अनावन्स करता दोतोर आपणें एसिडिटी जाला म्हळ्यार हाजो अर्थ कितें दे ऑलरेडी मेड द डायग्नोसीस. पूण एसिडिटीची पेन आसा ती फक्त तुमच्या बोमलेच्या वयर येतली कित्याक स्टमक जे आमचे ऑर्गन आसा दॅट इज लोकेटेड इन दॅट रिजन. सो एसिडिटीची पेन केन्नाय बोमलेची सकल उजव्या सायडीन दाव्या सायडीन जावपाक शकना. सो बोमलेच्या वयलो जो पोर्शनान पेन जावप जळप पोटान मळमळप वॉमिटींग जावप हे आमी नॉर्मल एसिडिटीचे सिमटम्स. तातूंत जर सिवियर जालें जाल्यार तातूंतल्यान केन्ना ब्लिडींग जाता तोंडांतल्यान रक्ताची उलटी जावप संडास काळो जावप पेशंट संडास काळो जावन रगत वचून हिमोग्लोबीन कमी जावन पेशंटाक घुंवळ येवप नाजाल्यार थोडे पेशंटांक कितें जाता अल्सर फुट्टा. अल्सर फुटप इज अ इमर्जन्सी सिवियर अनबेरेबल पेन पेशंटाचें ब्लड प्रेशर देंवता ब्रिदिंगाक त्रास जाता आनी सच कायंड ऑफ पेशंट निड्स टू बी एडमिटेड ऑन इमर्जन्सी बेजीस. सो हें आमी खूब पयलीं पळयताले पूण हळू आमी आतां अशें पळयतात की हे जे सिमटम्स आसात ते हळू आतां एबॉलिश जालात जावं कमी जायत चल्लात. ताची रिजनां वेगवेगळीं आसतलीं पूण दुसरे जे सिमटम्स आसात जाका आमी म्हणटात गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज तातूंत कितें आसा एसीड जे आमच्या पोटान आसा तें पोटान उरनासतना वयर फूड पायपान येता इसोफेगसान येता आनी हाजे सिमटम्स जे आसा ते व्हेरी इम्पॉर्टंट आनी पेक्युलर सिमटम्स. एकदां जर तुमकां कळ्ळें तुमी ते मिस जावचे ना. हातूंत फर्स्ट सिमटम म्हळ्यार कितें हार्ट बर्न म्हळ्यार कितें हार्टाच्या जाग्यार तुमकां लाजता हुलपता आनी खंय फ्रॉम नॅक धरील तें आमगेलो हो जो पॉयंट आसा पळय बरगडीची दोनी जॉयन जातात तो पॉयंट पर्यंत जर तुमकां लाजता दॅट इज कॉल्ड रिट्रोस्टर्नल. स्टर्नल हो आमचो बोन आनी ताजी फाटल्यान लासप हो एक व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सिमटम आनी हो आतां आमी यंग भुरग्यां मदीं खूब पळयतात जाका आमी म्हणटात गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स एसीड वयर आयल्यान तांकां लासता. आनी दुसरो इम्पॉर्टंट सिमटम असो की जें खाता ताजे थोडो पोर्शन तुमकां वयर येता तोंडां येता इट इज कॉल्ड रिगर्जिटेशन. सो दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट टू सिमटम्स वीच वील सजेस्ट बाबा ह्या पेशंटाक रिफ्लक्साचो प्रॉब्लेम आसा. आतां ताजे बरोबर कितें जाता हें एसीड खूब फावटी हळू पेशंटाच्या ताळ्यान वता लंग्सान वता ताका लागून आवाज चेंज जावप परत खोकली येवप रिकरंट चेस्ट इन्फेक्शनां जावप न्युमोनिया जावप आनीक अल्सरेशन जावप तोंडान अशीं डिफरंट टायपाची दुयेंसां आतां आमकां दिश्टी पडटात ताजे रिलेटेड टू दीस प्रॉब्लेम रिलेटेड टू एसिडिटी. सो जेन्ना आमकां हें नॉलेज आसतलें की बाबा दीज प्रॉब्लेम्स कॅन हॅव अंडरलायंग मेकॅनिझम ऑफ एसीड तेन्ना वी कॅन पिक इट अप आनी कॅन डायग्नोज इट बेटर. सो भुरगो असली जर आमी पळयलें की वी कॅन क्लासिफाय देम एज रिलेटेड टू स्टमक रिलेटेड टू इसोफेगस म्हळ्यार फूड पायप एंड रिलेटेड टू एक्स्ट्रा इसोफेजियल लंग रिलेटेड प्रॉब्लेम्स. सो अशी 3 डिफरंट टायपाची प्रॉब्लेम्स आमकां जावपाक शकतात. तर हे प्रॉब्लेम्स आमी विस्तारान हे करूया पण ताजे पयलीं आनी एक प्रश्न असो आहा की आमी म्हणटा की एसिडिटी जे नॉर्मली एसिडिटी कितकी नांवां आहा ती खबर ना म्हणजे लोकली थोडे अशें म्हणटा की गॅस जाल्या बरोबर जाल्यार गॅस जावप आनी एसिडिटी हातूंत कितें असो मेजर फरक? सी आतां आमी जर पळयलें आमची जी सिस्टम आसा इट इज अ हॉलो पायप. एक कडच्यान पायप स्टार्ट जाता आनी तो डिफरंट शेप घेवन खडे मोठो जाता खडे बारीक जाता आनी लास्ट इट एंड्स अगेन एज अ पायप. सो हें हॉलो स्ट्रक्चर आशिल्ल्यान
तातूंत 3 टायपाची वस्तू बसतात. एक म्हळ्यार सॉलिड, दुसरें म्हळ्यार लिक्वीड, तिसरें म्हळ्यार गॅस. सो आनी जेन्ना लिक्वीड आनी सॉलिड आसा तेन्ना फर्मेंटेशन जावन गॅस जावप इज नॅचरल. सो गॅस जो आमचो पोटान जाता दॅट इज नॅचरल. आनी गॅसाचो वयल्यान जावन सकयल्यान निचरो जावप दीस इज ऑल्सो नॅचरल. पूण खूब फावटी पेशंटाक हो गॅस अति प्रमाणात तयार जाता. जावं सेकंड कितें आसा ताचो वेवस्थीत निचरो जायना. निचरो न जावपाची कारणां खूब असतात. एकदां इंटेस्टिनाची मुवमेंट ती कितें आसा, एक पायप सिस्टम आशिल्ल्यान खंय जर एक जाग्यार आशिल्लो हळू हळू मुवमेंट जावन तें फुडें वचपाक जाय. जर ती मुवमेंट जायना, कित्याक जायना, एक तर ताका ब्लॉक आसा, जावं हळू एज जाली तशी ताची मुवमेंट पायपाची कमी जाता, विच इज अगेन नॅचरल. तो गॅस जो जाय तसो सकयल जावं वयर वचना तेन्ना पेशंटाक फिलींग येता की बाबा हो गॅस तुंबला. ताका आमी म्हणटात ब्लोटिंग. ओके. सो गॅस तुंबिलो जो प्रकार आसा ताका म्हणटा. आतां खूब जाणां कितें आसा, इट इज नॅचरल. तुका जितलो गॅस जाता तितलो म्हाका जायत म्हणना. इट इज ऑल डिटरमाइंड बाय डिफरंट फॅक्टर्स. डिपेंड तुमी कितें खातात, तुमचे एक्सरसाइज लेवल लायफस्टायल कशी आसा, एक्सरसाइज लेवल कशी आसा, तुमचे ऍसिड प्रोडक्शन इज अगेन डिपेंडंट बेस्ड ऑन युअर स्ट्रेस लेवल, एक्टिविटी लेवल. आनी हाजे प्रमाण कशें तें आमच्यांनी फिक्स करपा जायना. सो एकट्याक गॅस जालो तितलोच गॅस म्हाका जालो, इट मे नॉट कॉज एनी सिम्टम फॉर मी, पूण तो तुका. सो फायनली इट इज अ इंडिव्हिज्युअलायज्ड प्रॉब्लेम. सो वी हॅव टू आस्क हिम तुका कितें त्रास जाता आनी त्या प्रमाणे आमी त्या गॅसाची ट्रिटमेंट करपाची. जर आतां परत एसिडिटीचेच परत हांव घेता जाल्यार एसिडिटी ही डायग्नोज कशी करप, म्हणजे नॉर्मली? बरोबर. जेन्ना आमी एसिडीच्या दुयेंसाचे डायग्नोज करपाचें आसा तेन्ना एक 2 ब्रॉड क्लासिफिकेशन आमी तें पळोवपाक जाय. फर्स्ट म्हळ्यार कितें आसा, पेशंट हांवें तुमकां म्हणलें तशें कितेंय जरी जालें न्ही, पेशंट म्हणटा आपणें एसिडिटी जाला. सो फर्स्ट वी हॅव टू कन्फर्म दॅट इज एसिडिटी. करेक्ट. तुमकां हांवें म्हणलो तो पॉयंट पटलो. जेन्ना पेशंट सांगता तेन्ना आमी प्रूव करपाक जाय बाबा ही खरीच एसिडिटी काय ना. कित्याक देर आर सो मेनी अदर प्रॉब्लेम्स वीच मे मिमीक एसिडिटी. हय, तातूंत पॅनक्रियाजाचे आजार आसात, गॉलब्लॅडराचे आजार आसात, लिव्हराचे आजार आसात, स्मॉल इंटेस्टाइन आसा, लार्ज इंटेस्टाइन आसा, आमचे हार्ट रिलेटेड आसा, लंग रिलेटेड आसा. सो हे प्रॉब्लेम डायग्नोज करपा जाय की इट इज खरीच एसिडिटी. सो बेजीक आमी 2 टायपाचे टेस्ट करतात. फर्स्ट म्हळ्यार आमी बेजीक टेस्ट करता म्हळ्यार एबडॉमिनल अल्ट्रासाउंड, सोनोग्राफी. आयकलातले तुमी सोनोग्राफी. सोनोग्राफीन पेशंट ते प्रोब घेवन चॅक करतात. तातूंत आमी लिव्हर पळयतात, स्प्लीन पळयतात, गॉल ब्लॅडर पळयतात, गॉल स्टोन आसा काय पळयतात, किडनी स्टोन आसा काय, युरिनाच्या पॅसेजाक खंय ब्लॉक आसा, प्रॉस्टेट सायज कशी आसा हें पळयतात. सो इट हेल्प्स अस इन डिफरन्शिएटिंग वेदर ही खरीच एसिडिटी काय बाबा आनीक कितें. एसिडिटी कॅन नेवर बी डायग्नोज बाय अल्ट्रासाउंड. कित्याक अल्ट्रासाउंड तुमकां स्टमकय दिसना, गॅस कितलो आसा तोय दिसना. अल्ट्रासाउंड इज बेसिकली गुड फॉर सॉलिड ऑर्गन्स. ओके. एसिडिटी हॅपन्स इन ऑर्गन विच इज हॉलो एंड इट इज मोर स्पेस आहा थंय जाता ती. हय, स्पेस म्हळ्यार हॉलो. इट इज अ हॉलो. तातूंत ती एसिड तयार जाता आनी तें मोजपाचें अल्ट्रासाउंड हें साधन न्ही. हें हांव कित्याक सांगता, खूब फावटी पेशंट त्रास जाल्यार डायरेक्टली वचून अल्ट्रासाउंड करतात. म्हणटा अल्ट्रासाउंड नॉर्मल, स्टील आय एम हॅव्हिंग एसिडिटी. इट मे नॉट बी एसिडिटी, आनी कितें दुयेंस आसपाक शकता. खूब फावटी हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स कॅन ऑल्सो कम एज एसिडिटी. आनी जर तुमकां एसिडिटी डेमॉन्स्ट्रेट करपा जाय जाल्यार इम्पॉर्टंट टेस्ट आसा तो म्हळ्यार एंडोस्कोपी. ओके. आनी एंडोस्कोपी म्हळ्यार कितें, एक हॉलो ट्यूब आसता आमच्या इंडेक्स फिंगराच्या आकाराचो, 1 मीटर 1.5 मीटर लांबीचो. ताची एक सायडीन आसता कॅमेरा आनी दुसऱ्या एंडाचेर आसता टीव्हीक. आनी हो कॅमेरा आमी पेशंटाच्या तोंडान सोडटात आनी तोंडांतल्यान तो फूड पायपांतल्यान वचून पोटान वता. आनी पोटान वचून तो आमकां कितें दाखयता, बाबा थंय एसिडा लागून घावी जाल्ले आसा काय कितें, जावं घावी जावन पेकला काय कितें, थंय ब्लिडींग आसा काय कितें, थंय ट्युमर आसा काय कितें, जावं त्या फूड पायपाक खंय ब्लॉक आसा काय कितें. आनी हें एसीड जेन्ना परत परत वयर येता ताका आमी रिफ्लक्स म्हणटात. तें एसीड लागून लागून थंय घावी पडटात आनी हळू हळू तें कोटिंग हांवें तुमकां सांगलें, तें कोटिंग हळू हळू ताजो कलर, ताजी टेक्स्चर चेंज जाता. हें सगळें आमकां टीव्हीचेर पळोवपाक मेळटा. अच्छा. आनी दॅट इज अ टेस्ट वीच वील डायग्नोज बाबा हाका एसिडिटीचो प्रॉब्लेम काय दीस इज नॉट रिलेटेड टू एसिडिटी. म्हणून हे 2 टेस्ट आमच्या डायग्नोसीन करतना हे 2 टेस्ट कन्सिडर करप अत्यंत गरजेचें. ताजे बरोबर आमचे बाकीचे आमी टेस्ट करतात गरज पडल्यार. छातीचो एक्सरे, कित्याक खूब फावटी न्युमोनिया जालो, पेशंटाक ब्लोटींग जाता, पोटान पेन जाता, ताका आमी रिफर्ड पेन म्हणटात. सो जर डॉक्टराक दिसता, सो फायनली कितें आसा, पेशंट जेन्ना डॉक्टरा म्हऱ्या येता तेन्ना डॉक्टरान एफर्ट घेवपा जाय, बरी हिस्ट्री घे, बरो करून ताका तपास आनी जाय तो टेस्ट तूं माग. खूब फावटी अक्यूट मायोकार्डियल इन्फार्क्शन म्हळ्यार हार्ट अटॅक आयिल्ले पेशंट आमचे म्हऱ्या येतात, दोतोर आपणें गॅस जाला, गॅस जाला. इट इज व्हेरी कॉमन सिम्टम. पूण तेन्ना जर तुमी पेशंटाक बरो तपासलो आनी जर ताजो ECG केलो, यू वील डायग्नोज इट. सो डायग्नोसीस करतना पेशंटाक बरें करून तपासप, ताजी हिस्ट्री घेवप
आनी ताका गूड क्लिनिकल एक्झामिनेशन आमी म्हणटात तें अत्यंत गरजेचें. आनी हाजे वेल्यान तुमची खंयची टेस्ट करपा जाय हें तुमी ठरोवपाचें. आनी ती टेस्ट करून परफेक्ट डायग्नोसीस केलें न्ही जाल्यार पेशंटाक गूण पडटा आनी ताकाच घडये हातगूण म्हणटा असो डॉक्टरालो. दोतोर आनीक आतां तुमी विशय घेतलो की इंटरनल जे लेयर आसा ती एसिडिटी लागून मागीर घावे पडप अल्सर जावप म्हणून जाल्यार दीस ऑल्सो डिपेंड्स ऑन द एज फॅक्टर. म्हणजे जशी एज वाडटा तशें भितरल्यान हें जाता काय जस्ट दीस ऑल द फॅक्टर आर बेसिकली. आय विल एक्सप्लेन इन अ व्हेरी नायस वे. तुमी जो पॉयंट हय. आमचे कोटिंग आसा बरोबर. तें कोटिंग आनी एसीड हाचे मदीं एक हें आसा बॅलन्स आसा. दोन गोश्टी घडटात. एक तर तुजें एसीड वाडलें म्हणजे एटॅक वाडलो डिफेन्स कितलो स्ट्रॉंग उरूं तें कोटिंग कॉलेप्स जालें. बरोबर. दुसरी गोश्ट कितें एसीड सेम आसा पूण डिफेन्स हळू हळू वीक जायत वता. घडी एज वाडटा तशी तुजी हळू हळू ती कोटिंग. आनी व्हेरी इम्पॉर्टंट पॉयंट तुमी हो पॉयंट काडला म्हणून हांव सांगता. आतां आमी आमचे मदीं पेन किलर घेवपाचें प्रमाण खूब वाडलां. बरोबर. पयलीं सिस्टम कशी आसताली पेशंट बरो ना डॉक्टरा म्हऱ्यान गेलो डॉक्टर बरो तपासतलो जाय तीच वखद दितालो. आतां ऑनलायन मेडिकेशन्स अवेलेबल आसात 24 तास फार्मासी आसात फोनाचेर वखद दितात आनी हाका लागून जाता पेशंट न्ही पेन किलर्स घेतात. आतां ह्या पेन किलर्सांचो मेन सायड इफेक्ट कितें ती आमचें जें कोटिंग आसा त्या कोटिंगाचेर एक स्पेशल लेयर आसता. हे पेन किलर्स तो लेयर डॅमेज करतात आनी हें डॅमेज केल्ल्यान जे नॉर्मल एसीड सुद्दां आसा दॅट कॅन ब्रीच द डिफेक्ट ब्रीच द डिफेन्स आनी अल्सर जावपाक शकतात. म्हणून हो जो तुमी पॉयंट घेतला तो व्हेरी गूड की सेल्फ मेडिकेशन विथ पेन किलर्स करनाकात कित्याक इट कॅन लीड टू दीस कायंड ऑफ इलनेसीस पेप्टीक अल्सरेशन्स रिफ्लक्स एसीड जावप. एसीड नॉर्मल आसतना तुमकां त्रास जावपाक शकता. एसीड चड जावपाची गरज ना. एसिडिटीचे म्हणजे मेजर कॉम्प्लिकेशन्स कितें कितें आसतले किंवा आसूं शकता किंवा बरोबर. वॉट इज द सिवियरिटी म्हणजे ॲट द मोस्ट कितें पळय वी डिस्क्रायब इट एज समथींग कॉल्ड एज अ आयसबर्ग फिनोमेना. आयसबर्ग फिनोमेना म्हणजे कितें आमकां वयलें फक्त टीप दिसता. बरोबर. सो म्हाका एसिडिटी आसा तुका एसिडिटी आसा 99% लोकांक एसिडिटी आसा पूण जेन्ना द प्रॉब्लेम बिकम्स व्हेरी सिग्निफिकंट टीप ऑफ द आयसबर्ग तेन्नाच डॉक्टरा म्हऱ्यान वता आनी दॅट इज अ सिवियर फॉर्म ऑफ एसिडिटी. आतां सिवियर फॉर्म खंयची जाली एक म्हळ्यार भितर अल्सर जावप आनी तो फुटप इमर्जन्सी यू कांट वेट. दुसरो अल्सरांतल्यान ब्लिडींग जावप. ब्लिडींग जालें कितें जाता तें ब्लिडींग बेगीन स्टॉप जायना बिकॉज एसीड इज अ डायजेस्टीव हें तें. आमी हातार बसून आतां हायड्रोक्लोरीक एसीड बी आमी नॉर्मल यूज करतात हातार पडल्यार कशें जळटा तशें ऑलरेडी तें जळपा लागता ब्लिडींग जाता तें डेड टिश्यू खाता आनी ब्लिडींग जावन पेशंटाक हिमोग्लोबीन कमी जावन पेशंट कॅन कॉलेप्स. थर्ड प्रॉब्लेम म्हळ्यार कितें हांवें तुमकां सांगलो तसो जेन्ना हो अल्सर हील जाता तेन्ना आमची वाट नॅरो जाता मांव तयार जाता. खंय पळय आमी हाताक घाव जालो मांव जातना ती ओडून घेता सो तें बारीक श्रिंक जाता आनी श्रिंक जालें की वाट नॅरो जाली जेवण खालें तें सकयल वचना. इट इज कॉल्ड ऑब्स्ट्रक्शन गॅस्ट्रीक आउटलेट ऑब्स्ट्रक्शन. हे 3 जाले प्रॉब्लेम आमी पळयताले. आतां आमी पळयतात की इसोफेजल अल्सरेशन्स फूड पायपान अल्सर जातात पेशंटाक रक्ताची उलटी जाता आनी व्हेरी व्हेरी सिग्निफिकंट कॉम्प्लिकेशन वीच वी आर सीइंग नाव वीच ऑब्वियसली वी कॅनॉट निग्लेक्ट इज डेव्हलपमेंट ऑफ कॅन्सर. फूड पायपान कॅन्सर जावपाचें प्रमाण खूब वाडलां कित्याक द मेन रिजन इज अनट्रिटेड एसिडिटी. सी हांवें तुमकां सांगलें कितें की फूड पायप आनी स्टमक हाजे मदीं एक वाल्व आसता. फूड पायपाचें जें कोटिंग आसा दॅट इज डिफरंट कोटिंग. इट इज नॉट डिझायन्ड टू हँडल एसीड. बिलो द वाल्व which is below the valve there is a stomach and ताजी कोटिंग आसा because the acid is formed there it has been devised that way की बाबा थंय एसिड हँडल जाता. आतां हेंच जर एसिड आमी जर एसिड कंटेनर दवरलें ग्लासाच्या ग्लास विल नॉट गेट डिझॉल्व पूण तेंच जर एसिड आमी प्लास्टिकाच्या घालून प्लास्टीक डिझॉल्व जातलें. सो फूड पायपाची कोटिंग आनी स्टमकाची कोटिंग आर टोटल डिफरंट कोटिंग्स. थंय तें एसिड तें कोटिंगाक कांयच मार करना तेन्ना जें एसिड वयर येवपाक लागता तेन्ना ह्या कोटिंगाक तें डॅमेज करता आनी खूब टायम जर हांवें हाजे पयलीं तुमकां हो प्रश्न विचारिल्लो की हो जो वयर सरपाचो प्रकार जो आहा रिफ्लक्स तो वाल्व इज इट डिझायन टू वन वे काय कितें. इट इज सी कितें आसा फायनली जें आमी खाता तें सकयल वचपाक आनी जेन्ना तें स्टमक चर्न जाता हांवें तुमकां पयलीं सांगलें की स्टमकाचें मेन फंक्शन कितें फूड आनी एसीड मिक्स करून बरें चर्न जाता तेन्ना तो वाल्व ऑटोमॅटीक बंद जावपाक जाय. बंद जालें आसल्यार एसीड कितलें जरी वाडलें इट वील नॉट कम इन द फूड पायप. ओके. पूण जेणे करणे लागून तो वाल्व डिफेक्टीव आसा ताका आमी म्हणटात हायटस हर्निया जावं आमची लायफस्टायल लागून तो वाल्व हळू वीक जाता. स्मोकिंग अल्कोहोल टॉबॅको जावं इटींग टू मच ऑफ चॉकलेट्स आनीक सम मेडिकेशन्स सो मेनी रिजन्स आर देर वाल्व हळू लूज जाता आनी लूज जालें कितें जाता तो हळू एलावस रिवर्स डायरेक्शन आनी रिवर्स येवपाक लागलें हो प्रॉब्लेम आमकां
मागीर ताका रिपेर फॅक्टर आहा काय कितें त्या वाल्व ताका आसा पूण तातूंत तें आमी हातून पळोवया जेन्ना आमी डिस्कस करतले ताजी मॅनेजमेंट कशी ती Management, okay, पूण okay. हांव सांगता तुमकां डिटेल या जशें आमी सायन्स म्हाका दिसता आमी ट्रिटमेंटा कडेच वळूया आतां सो वॉट आर द ट्रिटमेंट्स अवेलेबल देर आर वेरियस ट्रिटमेंट्स अवेलेबल पूण आमी ब्रॉड जर क्लासिफाय केले वी लूक एट 3 कायंड्स ऑफ ट्रिटमेंट फर्स्ट कितें लायफस्टायल मॉडिफिकेशन सी खूब जाणांक एसिडिटी जाता जर सगळ्यांकच ट्रिटमेंटाची गरज आसा न्ही जेन्ना युअर एसिडिटी स्टार्ट्स इंटरफियरिंग विथ युअर डेली वर्क जावं तुमचें कामा कडेन लक्ष लागना कोण ऑफिसान वचपाक पावना मिन्स जेन्ना तुजें इट स्टार्ट्स हॅम्परिंग विथ युअर डेली रेग्युलर रुटीन देन यू हॅव टू गो फॉर ट्रिटमेंट आतां फर्स्ट आमी म्हणटात की लायफस्टायल चेंजीस म्हळ्यार कितें वेट रिडक्शन वेट वाडलें आसा ती कमी कर एक्सरसाइज कर योगा कर टेक एडिक्वेट स्लीप एवॉयड स्मोकिंग एवॉयड अल्कोहोल टायमार खा एक बरोबर चड खायनाका थोडे वस्तू खा जेवणा फुडें बेगीन न्हिदनाका एक वर तरी गॅप आसूं दी कित्याक जेवलें की सकयल तो आमचो प्रोसेस चालू जालो एसीड आनी जेवण मिक्स जावपाचो तुमी जर इमिजिएट न्हिदले तें हळू फूड पायपां येवपाक लागता सो जर आमी स्टँडींग बसले अगेन्स्ट ग्रॅविटी इट वील नॉट कम ऑर इट वील कम टू अ लेसर एक्सटेंट म्हणून जेवन जावन न्हिदप हाजे मदीं 2 ते 2.5 वरां गॅप दवरात सो दीज आर लायफस्टायल मॉडिफिकेशन्स वीच वी कॅन अलाव सेकंड स्टेप जो आमी आसा म्हणटात मेडिसिन्स आतां मेडिसिन्स एसिडीची मेडिसिनां सगळ्यांक खबर आसात दे आर वी कॉल देम नाव ऑन द काउंटर अवेलेबल म्हणजे तूं गेलो फार्मासीन अरे आपणे एसिडी मेडिसिन दिता फार्मासकारच तुमकां दिता सो दीस मेडिसिन्स आर 100 टायप्स ऑफ मेडिसिन्स आर देर बट बेसिकली दे आर कॉल्ड एज प्रोटॉन पंप इनिबिटर्स भितर एक पंप आसता सो इतले ब्युटिफुली डिझायन ह्युमन बॉडी आसा न्ही वी कॅनॉट इमॅजीन जेन्ना आमी शिकतात तेन्ना आमकां तें कळटा की भितर एक प्रोटॉन पंप म्हूण आसा दॅट प्रोटॉन पंप सिक्रिट्स द हायड्रोजन आयन विच इज अ पार्ट ऑफ ब्लॉक करपाक आमी वखदां दितात पेंटोप्राझोल ओमेप्राझोल रेंटेक जावं आनी खूब तरेचीं एसोमेप्राझोल लॅन्सोप्राझोल खूब तरेचीं ही वखदां वचून तो पंप ब्लॉक करतात आनी तो पंप ब्लॉक करून एसीड तुमचें प्रोडक्शन कमी करतात सो हो मेडिकल प्रॉब्लेम हें जालो ट्रिटमेंट आनी थर्ड ट्रिटमेंट आमचे कडेन ऑब्वियसली आसा जो आमी रिजर्व करतात कोणा जांकां खंयच्याच ह्या मॉडलिटीचो गूण पडना एक्स्ट्रीम लायफस्टायल मॉडिफाय करता तो एक्सरसाइज करता वेट कमी करता स्मोकिंग बंद केला अल्कोहोल कमी केला मेडिसिन घेता तरी ताका गूण पडना दोतोर म्हणटा आय एम स्टील गेटिंग अ प्रॉब्लेम वॉट कॅन यू डू फॉर मी आनी तेन्ना म्हणटा येस वी कॅन डू समथींग फॉर यू एंड दॅट इज अ सर्जरी ऑपरेशन करून आमी हो वाल्व रिपेर करपाक शकतात सो वॉट इज लॅप्रोस्कोपिक सर्जरी हो जो वाल्व रिपेर करपाचो जो प्रोसेस आसा ताका आमी फंडोप्लायकेशन म्हण एक ताका टर्मिनॉलॉजी आतां ही ऑपरेशनां पयलीं आमी कशें करताले ओपन करून ओपन म्हळ्यार पयलीं अशें म्हणटाले जितलो व्हडलो सर्जन तितलो व्हडले तो कट करता म्हणून आतां कितें जाला जितलो व्हडलो सर्जन तितलो तो बारीक कट करता दीस इज कम इन प्रॅक्टीस बिकॉज ऑफ समथींग कॉल्ड लॅप्रोस्कोपिक सर्जरी लॅप्रोस्कोपिक सर्जरी म्हळ्यार मिनिमल इन्वेजिव्ह सर्जरी ऑर मिनिमल एक्सेस सर्जरी ऑर की होल सर्जरी ती आमी पोटाचे ल्हानांत ल्हान कट करून ही सर्जरी करतात सो वॉट आर द एडवांटेजीस ऑफ दिस सर्जरी ह्या सर्जरीचे एडवांटेज म्हळ्यार कितें पयलीं म्हळ्यार तुमकां घावो सामको ल्हान बरोबर घावो ल्हान जाल्यार म्हणटा हिलिंग फास्ट जालें Correct. हिलिंग फास्ट जाल्यार कितें आसा तुमकां घरा कडेन पयलीं ऑपरेशन केल्या पेशंट 8-10 दीस हॉस्पिटलान रावताले आतां पेशंटाक 2 दिसांनी घर वचपाक जाय सो यू कॅन गो होम फास्टर रिकवरी इज फास्टर तुमची कामां वचपाची पिरियड फास्ट तुमी कामाक जॉइन जावपाक शकतात कित्याक आतां एवरीबडी इज वर्किंग कोणाक घर रावपाची ना दे वॉन्ट टू जॉइन द वर्क फास्ट सो फास्टर रिकवरी अँड फास्टर यू कॅन स्टार्ट वर्किंग फास्टर दोतोर हांवें तशें म्हणलें वाल्व जो रिपेर करूंक शकता कितें म्हणजे तातूंत एक्चुअली तुमी वाल्व तो रिप्लेस करता की रिपेर करता कितें आसता फूड पायप आनी स्टमक हांचे मदीं एक व्ही शेपाचो एक वाल्व आसता हो वाल्व जेन्ना लूज जाता तेन्ना त्या व्हीचे 2 जे अशे दांडे असतात न्ही त्या दांड्याक आमी स्टिच मारून ते लागीं हाडटात अच्छा तो वाल्व ऑटोमॅटीक टायट जाता ओके सो दॅट इज कॉल्ड एज लॅप्रोस्कोपिक फंडोप्लायकेशन म्हाका दिसता ताजेर आनी एक स्पेशल एपिसोड आमच्यांनी करपाचो इतले डिटेल आसा तें ओके तर आतां आमी जेन्ना सर्जरीचें उलयता एवरी मेडिसीन ऑर सर्जरी मे हॅव बेनिफिट्स एंड ऑल्सो सायड इफेक्ट्स सो हाजे कितें बेनिफिट्स आहात ओके तुमी सांगूंक शकता पण ताजे वांगडा सायड इफेक्ट्स आसूं शकता काय कितें आसा जेन्ना खूब फावटी पेशंट म्हाका वयता दोतोर सायड इफेक्ट कितें त्रास कितें जातलो तेन्ना हांव तांकां पयलीं कितें म्हणटा की बाबा आमी तुका खंयचेंय ट्रिटमेंट कितें ऑफर करतात बिकॉज यू आर सफरींग
जेन्ना आमकां दिसता की बेनिफीट इज गोइंग टू बी मच मोर देन द रिस्क ऑर द नेगेटिव्ह थिंग्स, तेन्नाच आमी ती ताका आमी ती ऑफर करतात. आनी जेन्ना आमी ऑफर करून करतात तेन्ना ताजो तुमी यू हॅव टू टेक इट की ताजो फायदोच जातलो. थोडे जरी नेगेटिव्ह पॉयंट उरले ते ताजे जे त्रास जाताले पळय ताजे परस खूब कमी आसतले. म्हणून ते नेगेटिव्ह पॉयंट्स ताका जिवाक धोको तयार करपा इतल्यान आसतात. डॉक्टर, जेन्ना आमी सर्जरी म्हणटा की सर्जरी म्हणलें की व्हडलें दिसता कितें तरी, सो ताजी अवेलेबिलिटी आनी फिजिबिलिटी कशी आहा म्हणजे गोंयांत तरी एटलिस्ट? सी, ही सर्जरी जेन्ना तुमी करपाक जाय तेन्ना यू नीड अ स्पेशल ट्रेनिंग, आनी फॉर्च्युनेटली वी हॅव फ्यू पीपल इन गोवा हू आर डुईंग इट. हांवेंच खूब तरेची, इनफॅक्ट आय एम डुईंग लॉट ऑफ दीस कायंड ऑफ सर्जरीज. आनी जर प्रॉपरली ही सर्जरी केली न्ही जाल्यार तुमकां पेशंटाक खूब फायदो जाता. पूण तातूंत हांव एकूच सांगपाक सोदतां की पेशंट जेन्ना सांगता आपणाक सिवियर त्रास जातात आनी पेशंट आस्क फॉर इट, तेन्नाच तुमी ताका ऑफर करपाक जाय आनी तेन्ना ती ताका खरी बेनिफीट जातली. म्हजो प्रोफेसर म्हाका म्हणटालो पेशंट शूड डिमांड फॉर सर्जरी आनी दॅट इज अ टायम वेन यूल गेट अ गुड रिलीफ. कित्याक हो जो इलनेस आसा न्ही, एसिडिटी जावं रिफ्लक्स, इट इज नॉट लायफ थ्रेटनिंग. तुमी कांय केलें ना म्हणून पेशंटाचो जीव वतलो अशें ना. हार्ट अटॅक आयलो, तुमी ट्रिटमेंट दिली ना, पेशंटाचो जीव वचपाक शकता. हांगा तशें ना, जीव वचचो ना अशें ना, बट इट इज गोइंग टू कॉज हिम लायफस्टायल प्रॉब्लेम, ताच्या कामा कडेन फायदो. आनी जेन्ना तो म्हणटा दोतोर आपणें कितें तरी करून हातूंतल्यान तूं सोड, तेन्ना वी ऑफर हिम, ही वील डू वेल. दोतोर, आमी जेन्ना परत म्हणटा की दीस बॉटम लायन इज दॅट लायफस्टायल इज दॅट मेन कल्प्रीट इन द एसिडिटीचे प्रॉब्लम म्हणटा तुमच्या, जाल्यार आज फायनली हांव म्हणटा तुमकां जे आमचे दर्शक आहात तांकां तुमी कितें सांगूंक सोदता की लायफस्टायल हाव यू वूड हॅव टू चेंज ऑर गो विथ, आनी जो तुमचो रेग्युलर रुटीन कसो आसचो? आमी म्हळें की ही एसिडिटी जावं आनी खूब दुयेंसां आसात, हे लायफस्टायल प्रॉब्लेम्स. सो ताचो हांव एकूच मॅसेज असो दिवपाक सोदतां की बाबा तुमकां केन्नाय कितें प्रॉब्लेम जाला ताचें सेल्फ मेडिकेट करनाकात. गो टू अ डॉक्टर, गेट डायग्नोज प्रॉपरली, आनीक एवॉयड युअर हरी करी वरी. ह्यो 3 गोश्टी जर आमी एवॉयड केल्यो म्हणजे नॉट ओन्ली एसिडिटी बट खूब तरेचे दुयेंसां पासून आमकां मुक्तता मेळपाक शकता. आनीक असो एक प्रश्न आसलो की भुरग्यांक म्हणजे कशें हांवें थंय विचारलें गॅस आनी एसिडिटी बरोबर, जाल्यार थोड्या भुरग्यांक ते दे कांट एक्सप्रेस देर कितें जाता तें, सो त्या वेळार कितें करचें अशें पेरंट्सांनी? पेरंट्सांनी म्हळ्यार कितें आसा, डॉक्टराक खंयचो भुरग्याक जर स्पेशली भुरग्याक जेन्ना खंयचें इलनेस जाता तेन्ना आमी होम रेमेडीज करपा कडेन आमचो खूब कल आसता. म्हळ्यार कितें, भुरगीं म्हणटा आमी दोतोरा म्हळ्यार व्हरपा नाका, पूण डोंट टेक हिम टू अ डॉक्टर, गेट हिम सीन बाय डॉक्टर. जे टेस्ट आसात ते करून घेयात, कित्याक भुरगीं एक्सप्रेस करपाक शकना. इट मे बी समथींग टोटली डिफरंट प्रॉब्लेम and which can only be seen by proper checkup by a doctor or investigation. म्हणून फाटी रावं नाकात, भुरग्याक डॉक्टरा म्हऱ्यान व्हरात, ताचे कडच्यान डायग्नोज करून घेयात आनी ताची वेवस्थीत ट्रिटमेंट करून घेयात. तर तुमी हांगा तुमचो वेळ काडून आयले आनी आमकां आमच्या दर्शकांक ह्या एसिडिटीचो जो आमी म्हणू शकता की लायफस्टायल जशें तुमी म्हणलो डिजीज आनी रेग्युलरली सीन डिजीज, ताजे बद्दल बरी अशी एक म्हायती दिली, त्या बद्दल तुमकां देव बरें करूं. थँक्यू. आनी दर्शकांक सांगूंक सोदता की जशें डॉक्टरान सांगलें हरी वरी आनी करी हे 3 फॅक्टर जे मॅटर करतात हाजेर लक्ष दियात, स्वताची काळजी घेयात आनी सगळ्यांची काळजी घेयात. देव बरें करूं.